सावनेर तालुक्यातील अनेक शेतकरी गेल्या 2 वर्षांपासून पंतप्रधान पीक विमा कंपनीचा नावानं बोंबा मारत आहेत। प्रत्येक शेतकऱ्यांनी फसल पीक विमा काढलेला आहे, परंतु मागील वर्षात जास्त प्रमाणात पाऊस आल्यानं काही शेतकरी यांचे शेतातील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे। काही शेतकऱ्यांनी 72 घंट्याच्या आत ऑनलाईन तक्रार केली होती, परंतु नागपूर जिल्ह्यातील अंदाजे 2000 ते 2500 केसेस फसल पीक विम्याच्या राहून सणासणे या जिल्हा मॅनेजरनं जाणून बुजून रिक्वेस्ट केलेल्या होत्या, असं सूत्रधार यांनी सांगितलंय। मागील वर्षी काटोल तालुक्यातील काही शेतकरी यांनी एकत्र येऊन राहुल सणासणे आणि सोबत असलेल्यांचा चांगलाच चोप दिला होता। काटोल येथील उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालयात जेव्हा पीक फसल विम्याची मीटिंग झाली त्यावेळी पीक विमा योजना विभाग नागपूरवरून राहुल सणासणे या व्यक्तीसोबत काही कर्मचारी आले होते। तिथे पण असाच प्रकार घडला होता। त्यानिमित्त सर्व शेतकऱ्यांनी मिळून या पीक विमा कंपनीवाल्यांना प्रसाद दिला होता। असाच प्रकार सावनेर आणि कलमेश्वर तालुक्यात घडला आहे। या तालुक्यातील काही शेतकरी यांचा ऑनलाईन पीक फसल विम्याच्या केसेस राहुल सणासणे या व्यक्तीनं रिजेक्ट केल्या आहेत। हा व्यक्ती काल आमदार देशमुख यांना भेटून लगेच भीतीपोटी नागपूरला पळून गेला। पीक फसल विमा बाबत शेकडो त्रस्त शेतकरी यांनी तक्रार माननीय आमदार देशमुख यांच्याकडे केली होती, परंतु त्या ठिकाणी राहुल सणासणे हा व्यक्ती सावनेर पंचायत समितीमध्ये उपस्थित नव्हता। त्यामुळे थोडक्यात बचावला, नाही तर चिडलेले शेतकरी यांच्याकडून चक्क प्रसाद मिळणार होता। पीक विम्याचे राहुल सणासणे यांची नागपूर जिल्ह्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे। पीक फसल विमा कंपनीकडून तात्काळ नुकसान न मिळाल्यास उग्र आंदोलन करणार असा इशारा शेतकरी यांनी दिलाय। स्वागत आहे। पीक विमाची काही शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती, पण काही काही अधिकाऱ्यांनी त्या रिजेक्ट, तर ते वृत्त आपण पाहू शकतो। बाकी तर आपल्या वडिलांचं नाव आधी काय आहे? भीमराव तुळशीराम कळसेट माझ्या वडिलाचे नाव आहे आणि माझ्या शेतीचा नंबर आहे 217 जैतगड। माझ्या वडिलांनी ते पीक विमाला हे केली होती कंप्लेंट। पाणी आला होता दिनांक 20 जानेवारी 2024ला, तर त्यामुळे ते आता म्हणतात आहे की पाणी आलाच नव्हता, त्यांच्या यंत्रामध्ये दाखवत नाही म्हणते ते पाणी। आता आम्ही कसे काय दाखवाल ते पाणी? आता एका वर्षाच्या नंतर कोणती माग घेऊन तुम्ही आमदाराकडे गेलेले? आज आम्ही माग घेऊन गेलो होतो की आमच्या 1 वर्ष झाला आतापर्यंत यानं काही निर्णय नाही दिला आणि आज ते सांगतात की पाणी आला नव्हता म्हणून तुमचं रिजेक्ट झाला। तर माझं एकच म्हणणं आहे की आता मी 1 वर्षाच्या नंतर कसं का पाणी दाखवणार? म्हणजे मी प्रूफ करून कसं दाखवणार? त्यांनी एक तर तेव्हाच येऊन बघायला पाहिजे होतं, मी कंप्लेंट केली तेव्हा, तर त्याच्यावरून त्यांना समजलं असतं की पाणी आला नाही आला, मला पण प्रूफ करावं लागलं असतं। त्याच्यात कृषी विभागात माहिती अधिकारी वगैरे दिला होता का? हा, मी दिला होता। त्याच्यानंतर त्यांचा एक राहुल सणे सर म्हणून आहे, त्यांनी सणे सर त्यांनी फोन केला, राहुल सणासणे त्यांनी फोन केला होता। तर ते म्हणत होते की तुम्ही मागं घ्या बा, म्हणजे वापस घ्या बा तो माहितीचा अधिकार, मी तुम्हाला क्लेम करून देतो बा, तेव्हा ते म्हणाले। आणि त्याच्यापासून मला वाटते तो 1-2 महिन्याच्या नंतरचीच गोष्ट आहे ते, म्हणजे मार्च एप्रिलची दरम्यानची गोष्ट आहे ते। मग त्याच्यानंतर त्यांनी अशी टलवाटलवी केली की एकदमच, म्हणजे आता 1 वर्ष होऊन गेला तरी पण त्याच्या काही हे नाही झालं। नमन वर्मा काय सांगत होते तुम्हाला? नमन वर्मा म्हणत होते की होऊन जाईन बा, करून देतो बा म्हणून तुमचा पेमेंट, काय आहे तुम्ही थोडा थांबून जा बा म्हणून। पण आतापर्यंत काही 1 वर्ष होऊन गेला पण आतापर्यंत काही झालेलं नाही। मॅडम आपल्याला जुळलेले आहे, तर काय सांगेल ते पाहू शकता। मॅडम, काही शेतकरी आपल्या विभागात तक्रार दिली होत्या आणि त्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते, ते रिजेक्ट झाले आहे आणि पीक विमावाले म्हणतात त्यावेळेस पाणी आला आणि असं काही ते आरोप होते। तर शेतकरी हे बिचाऱ्यांनी तक्रार दिली होती आणि लिगल त्यावेळेस पाणी आलेला होता। तर तुमचं काय म्हणणं आहे? आणि त्यांनी आपल्या कृषी विभागात वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला, त्याबाबत आपण काय सांगा? सर्वांना नमस्कार, मी शुभांगी राठोड, मंडळ कृषी अधिकारी खापा। तर सध्या परिस्थितीमध्ये सावनेर तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये कापूस आहे, तूर आहे, या पिकांमध्ये 24,758 जवळपास आपल्याकडे शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता।
आणि रब्बी हंगामामध्ये आपल्याकडे 1719 शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे। याच्यामध्ये आपल्याकडे जी काही शासनाची गाईडलाईन आहे त्याप्रमाणे 4 जे काही क्रायटेरिया ठरलेले आहे त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळत असतो। तर त्याच्यामध्ये जर प्रतिकूल हंगाम परिस्थिती असली तर त्यामध्ये 15 दिवसापर्यंत पेरणी नाही करू शकले तर अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी पेरणी नाही करू शकले किंवा उगवण झाली नाही तर असा एक क्रायटेरिया आहे। एक दुसरा क्रायटेरिया आहे जर त्याच्यामध्ये आपण त्याला लोकलाइज क्लेम म्हणतो, तर यामध्ये जे काय स्थानिक जे आपला परिसर आहे त्यामध्ये जर भूकंप आहे किंवा पूर आहे किंवा अतिवृष्टी आहे किंवा क्षेत्र जलमय होतं तर या परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना यामध्ये लाभ या पीक विम्याचा मिळत असतो। त्यानंतर तिसरी एक यामध्ये असते की मिड सीझन ऍडव्हर्सिटी असते, त्यामध्ये पण प्रतिकूल हवामान परिस्थिती त्यामध्ये महसूल मंडळ हा घटक ग्राह्य धरला जातो। आणि चौथी एक याच्यामध्ये असते यील्ड बेस, ज्यामध्ये आपण जर समजलं की एखाद्या उत्पन्न जर जे पिकावणी प्रयोगाचं आहे ते जर आपण या तालुक्याचं गृहीत धरलं आणि जर शेतकऱ्याला त्यांनी तांत्रिक पद्धतीने किंवा शेती केली असेल तर त्याच्यामधला जो डिफरन्स असेल तो जर यामध्ये त्यांचा जास्त येत असेल आणि ऍक्च्युअल मध्ये कमी उत्पन्न त्या शेतकऱ्याला आलं तर असं एक यील्ड बेस, अशा 4 पद्धतीने शेतकऱ्यांना याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळत असते। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।